वळूया पुढच्या बातमीकडे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी अटक करण्याची शक्यता आहे। कथित मद्य घोटाळा प्रकरणातील समन्सवर केजरीवाल हजर झालेले नाहीत। केजरीवाल तिसऱ्यांदा चौकशीसाठी गैरहजर राहिल्यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता। तर आपण ही तीन दृश्य पाहतोय। ईडी केजरीवालांना अटक करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपचे कार्यकर्ते आंदोलन करण्याची शक्यता आहे आणि निवासस्थानी जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजघोळकर यांच्याकडून। संदीप, नेमकी काय महत्त्वाची माहिती आहे तुमच्याकडे? कारण ईडी केजरीवालांना अटक करणार की नाही करणार, काय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर राजधानी दिल्लीतल्या कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत ईडीनं 3 वेळा नोटीस दिली होती। मात्र तिन्ही वेळेला नोटीस बजावून देखील ते उपस्थित राहिले नव्हते। प्रामुख्यानं आपचं म्हणणं हेच होतं की ही नोटीसच बेकायदेशीर आहे, त्यामुळे आज कदाचित त्यांच्या घरावर छापेमारी होईल किंवा त्यांना अटक होईल अशी शक्यता असतानाच आता आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापेमारी तर केली जाणारच नाही, त्याचबरोबर त्यांना अटक देखील केली जाणार नाही। त्यांना चौथ्यांदा ईडीकडून समन्स दिलं जाईल। ईडीची ही सगळी कारवाईचा हा फास जो आहे तो आवळत असतानाच आता दुसरी मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सीबीआय चौकशी होणार आहे अरविंद केजरीवाल यांची। नायब राज्यपाल जे आहेत राजधानी दिल्लीचे व्ही.के. सक्सेना, त्यांनी तसे आदेश दिलेले आहेत की राजधानी दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिक जी केजरीवाल सरकारनं सुरू केली होती, म्हणजे गल्ल्यागल्ल्यांमध्ये जे मोफत दवाखाने सुरू केले होते, त्या दवाखान्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप जो आहे तो अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात आला होता। प्रामुख्यानं पॅथॉलॉजी लॅब आणि रेडिओलॉजी लॅब्स जे आहेत त्यामध्ये खोट्या पद्धतीनं चाचण्या करून त्यातून पैसा उकळला गेला, पैशाच्या चाचण्या दाखवून पैसा उकळला गेला असा एक आरोप करण्यात आला होता। आणि आता सीबीआय चौकशीची जी मागणी आहे ती विरोधकांनी केली होती। त्यानुसार आता व्ही.के. सक्सेना जे नायब राज्यपाल आहेत त्यांनी आता या सीबीआय चौकशीची जी आदेश आहेत ते दिलेले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आता पुन्हा एकदा अडचणीत सापडणार आहेत। ईडीच्या कारवाईसोबतच आता सीबीआयच्या कारवाईला देखील अरविंद केजरीवाल यांना सामोरं जावं लागणार आहे। श्वेता, अगदी संदीप, धन्यवाद आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी। तर आताची महत्त्वाची बातमी, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना आज अटक केली जाणार नाहीये, मात्र त्यांची सीबीआय चौकशी होणार असल्याची माहिती मिळते।